Welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास BMS फायनल स्टुडंट. तर आजचा जो हा व्हिडिओ आहे मित्रांनो, ते म्हणजे रसद्रव्य परिचय फर्स्ट, जे की मस्ट नो टॉपिक आहे आणि जे की हमेशा एक LQ आणि एक SQ तुम्हाला हमेशा पेपरमध्ये विचारतात. तर हे तुमचे 15 मार्क फिक्स करून घ्या याच्यामध्ये. आणि याच्यामध्ये रसद्रव्य परिचय फर्स्टमध्ये जर बघितले तर महारस उपरसमधले काही आहेत, काही याच्यामधले आहेत, रत्नमधले आहेत. त्याच्यानंतर रसद्रव्य परिचय सेकंड जर बघितला तर हा डिझायरेबल टू नो आहे आणि त्याच्यापैकी एक SQ येतो. तर हे दोन्ही पण तुम्ही लक्षपूर्वक ठेवा. आणि रसद्रव्य परिचय 3 जर बघितलं तर हा नाईस टू नो आहे, तो स्किप करून द्या, पण MCQच्या दृष्टिकोनातून तो पण वाचावा लागेल. आता याच्यानंतर नेक्स्ट येतो ते म्हणजे आपलं रसद्रव्य परिचय फर्स्ट. आता हे जे रसद्रव्य परिचय फर्स्ट आहे मित्रांनो, याच्यामध्ये तुम्हाला पारद सांगितलेले आहे. तर पारद हा स्पेशल टॉपिक आहे, त्याच्यामुळं आपण वेगळ्या याच्यामध्ये घेऊ. तर आब्रक याच्यामध्ये पहिले सांगितलेले, तर ते बघूया. तर आता हे व्हिडिओ स्टार्ट करण्याच्या आधी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा. आणि व्हिडिओ जर समजला नाही तर पुन्हा बघत जा. त्याच्यानंतर काही डाऊट्स असतील तर ते विचारत जा. आणि व्हिडिओ कोणताही पार्ट स्किप करू नका. काही इम्पॉर्टन्स असतात तर ते मी सांगत राहतो. तर त्याच्यामुळं चला स्टार्ट करूया. आता त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो, तर आता 4थ्या शतकामध्ये कौटिल्य अर्थशास्त्र याच्यामध्ये पारदाला शिववीर्य मानायचे. आता पारदाला खनिजामध्ये उपयोग करून वेगवेगळे पदार्थाचे औषधी निर्माण करायचे. आता आपल्याला माहिती आहे की पारदच्यामुळं आपल्याला देहसिद्धी आणि लोहसिद्धी प्राप्त होते, आहे की नाही. आता हे पारद जे होते मित्रांनो, त्याच्यावर आपण वेगवेगळे संस्कार करू लागलो. वेगवेगळे जे द्रव्य होते ते द्रव्यासोबत त्यांचे संस्कार करू लागले. आता त्याच्यामध्ये मारण करू लागले, जारण करू लागले, त्याच्यानंतर क्रमण संस्कार करू लागले. अशा विविध पद्धतीने आपण त्याचे बंध उपयोग करू लागलो आणि त्याच्यातून आपण औषधीमध्ये उपयोग करू लागलो. आता याच्यातून असा निष्कर्ष आला की घटक द्रव्य कसे म्हणजे आपण हे निवडायचे. तर त्याच्यासाठी वेगवेगळ्या ग्रंथकारांनी वेगवेगळे दृष्टिकोनातून काही ग्रुप्स पाडले. आता ते ग्रुप्स कोणते कोणते पाडले, तर काहींनी महारस पाडलं, काहींनी उपरस पाडलं, त्याच्यानंतर काहींनी साधारण रस केले, काहींनी रत्न उपरत्न, त्याच्यानंतर काहींनी विष उपविष, असे वेगवेगळे टाईप्स ऑफ ग्रुप्स पाडले. आणि त्या ग्रुप्सवरूनच वेगवेगळे घटकद्रव्य लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला औषधीमध्ये उपयोग होऊ म्हणून त्यांनी काय केलं, हे वेगवेगळे ग्रुप्स पाडले. आता हे ग्रुप्स पाडल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, आता काहींच्या मताने एवढे ग्रुप्स घ्या, काही ग्रंथकारांच्या मताने हे ग्रुप्स घ्या, असे वेगवेगळे त्यांचे संकलन होऊ लागले. परंतु आपल्याला रसरत्न समुच्चयांनी जे सांगितलेले आहेत तेच आपल्याला घ्यायचे आहेत आणि त्याच्यामधलाच हा महारस आहे. आता हे जे महारस आहे याच्यामधले श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे रसरत्न समुच्चयांनी. तर ते श्लोक असं आहे की आब्रक वैक्रांत माक्षिक विमल अद्रिज सस्यकम चपल रसेक ज्ञात्वा अष्टो रसेंद्र अद्रसान. रसरत्न समुच्चय यांनी हा श्लोक सांगितले की याच्यामधले आब्रक, वैक्रांत, माक्षिक, त्याच्यानंतर विमल, अद्रिज म्हणजे शिलाजतू, सस्यकम, चप्पल आणि रसक, अशा पद्धतीने हे 8 महारस म्हणून ओळखले जातात आणि तेच आपण दृष्टिकोनातून बघत असतो. तर आता याच्यामधलं जे पहिलं आहे ते म्हणजे आब्रक. आता हे सगळं इंट्रोडक्शन पार्ट होतं. तर आता मेन आपलं पार्ट चालू होते ते म्हणजे आब्रक. यालाच इंग्रजीमध्ये बायोटाईट मायका म्हणतात, हिंदीमध्ये आब्रक म्हणतात, संस्कृतमध्ये अब्रकम म्हणतात आणि मराठीमध्ये आब्रकच म्हणतात. आता हे जे आब्रक होते मित्रांनो, आता NCSMने जे पॉईंट सांगितलेले त्याच्यामधला पहिला पॉईंट आहे ते पर्याय नाव. आता हे पर्याय नाव म्हणजे काय सर, तर पर्याय नाव जसं आपल्या घरामध्ये मुलांचं असते, समजा मुलाचं नाव जर असेल अभिजित, पण त्याला आपण घरामध्ये सोन्या, पिंट्या, मोन्या म्हणत राहतो, मुलीला छकुली, दिदी, ताई वगैरे म्हणत राहतो. तसेच वेगवेगळ्या ग्रंथकारांनी आपल्याला तेच द्रव्य आहे तर फक्त त्यांनी वेगवेगळे नाव दिलेले आहेत. तर ते कोणते कोणते नाव आहेत, तर त्याच्यामध्ये गगन, ख, व्योम, गिरीज, गौरीतेज, भृंग, आकाश, ख, हे असे जेवढे आकाश आणि ढगांचे जे समानार्थी शब्द आहेत ते सर्व पर्यायी नाव या आब्रकाला दिलेले आहेत. अशा पद्धतीने हे पर्यायी नाव होते मित्रांनो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे मिनरलॉजिकल आयडेंटिफिकेशन. तर आता हे मिनरलॉजिकल आयडेंटिफिकेशन जे आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये वेगवेगळे कॅरेक्टर सांगितलेले, तर ते बघूया. तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले, तर त्याच्यामध्ये वेगवेगळे नाव येतं. तर आता याचा नेचर जर बघितलं तर प्लॅटी नेचर आहे, सिंगल लेअर असते याच्यामध्ये. कलर जर बघितलं याचा तर ग्रीनिश ब्लॅक आहे. याच्यानंतर याचं स्ट्रिक जर बघितलं तर ते पण ग्रीनिश ब्लॅकच आहे.
त्याच्यानंतर क्लिवेज जर बघितलं तर हे क्लिवेज हे परफेक्ट आहे. त्याच्यानंतर लश्चर जर बघितलं तर स्प्लेंडंट आहे. आणि टिनॅसिटी जर बघितली तर हा फ्लेक्झिबल आहे. ट्रान्सपरन्सी याची जर बघितली तर हा ट्रान्सल्युसंट आहे. आणि हार्डनेस जर बघितलं तर 2.5 to 3 हे हार्डनेस आहे. आणि स्पेसिफिक ग्रॅव्हिटी जर बघितली तर 2.6 to 3 आहे. अशा पद्धतीने हे मिनरॉलॉजिकल आयडेंटिफिकेशन आहेत. आता हे मिनरॉलॉजिकल आयडेंटिफिकेशन पेपरमध्ये मस्ट न सांगितलेली तर त्याच्यामुळं हा घेतलेला आहे. MCQच्या दृष्टिकोनातून पण येऊ शकतो, तर लक्षात राहू द्या. तर आता याच्यानंतर नेक्स्ट एन्सायसमेंट पॉईंट सांगितलेले ते म्हणजे प्राप्तिस्थान. आता हे कुठून आपल्याला याची प्राप्ती होते. तर आता भारतामध्ये खाणीमधून हे अभ्रक का पावसासोबत पडते का? नाही, पावसासोबत नाही येणार. याला स्पेसिफिक आपल्याला खाणीमधूनच मुबलक प्रमाणामध्ये प्राप्त होते. तर याच्यामध्ये जर बघितलं तर राजस्थानमधलं अजमेर येते, त्याच्यानंतर बिहारमध्ये येते, त्याच्यानंतर बिहारमधलं हजारीबाग म्हणून शहर आहे त्याच्यामधून येतात, अजमेर येते, मध्य प्रदेश, असे वेगवेगळे आपल्याला राज्यामधून हा प्राप्त होतो. याच्यानंतर याचा इतिहास सांगितलेला आहे. आता हे जर अभ्रक जर बघितलं तर हा 4थ्या शतकात कौटिल्य अर्थशास्त्रामध्ये अभ्रक बघण्यास मिळतो. आणि जसे आपण पारदास शिववीर्य मानतो तसेच अभ्रकास आपण पार्वती बीज मानतो आणि गंधकास पार्वती रज मानतो. अशा पद्धतीने हा याची हिस्टोरी होती, म्हणजे हिस्टरी म्हणजेच इतिहास आहे की नाही. तर याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले की याचा स्वरूप कसं आहे. हे जे अभ्रक आहे याचा पापुद्रयुक्त खनिज आहे म्हणून याचा स्वरूप त्या पद्धतीनं आहे. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे याचे प्रकार सांगितलेले आहेत. आता हे प्रकार काळजीपूर्वक बघा मित्रांनो, मस्ट नो पॉईंट आहे. आणि याचे प्रकार आपण अग्निपरीक्षेवरून आणि वर्णनानुसार आपण प्रकार ठरवतो. तर अग्निपरीक्षेवरून याचे प्रकार 4 असतात मित्रांनो. आता 4 कोणते सर? तर त्याच्यामधले पिनाक, नाग, मंडूक आणि वज्र हे 4 अग्निपरीक्षेवरून. म्हणजे आपण समजा कोळशावर जर समजा रसरशीत कोळशावर जर समजा याला तापविलं, आपण अग्नीवर तापविले तर त्याच्यातून जे आवाज निर्माण होतो, पापुद्रयुक्त जे सुटे होतात आणि त्याच्यातून जो आवाज निर्माण होतो त्याच्यावरून आपण हे प्रकार ठरवलेले आहेत. तर याच्यामधला पहिला प्रकार आहे ते म्हणजे पिनाक. आता हे पिनाक जर बघितलं मित्रांनो तर याला आपण तीव्र अग्नीवर जर तापविले तर याच्यातून जे पापुद्र येतं ते सुटे होतात आणि याचे जर सेवन केलं तर आपल्याला मलावस्तंभ किंवा मृत्यू होऊ शकतो. अशा पद्धतीने हा पिनाक होता. आता त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकार आहे ते म्हणजे नाग. आता याला जर आपण अग्नीवर तापविले तर याच्यातून फुतकराप्रमाणे नागासारखं फुतकराप्रमाणे आवाज येतो आणि त्याच्यामुळं त्याला आपण नाग असे म्हणतो. आणि याचं जर सेवन केलं तर मंडलाधिक कुष्ठ रोग निर्माण होतो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकार येते ते म्हणजे मंडूक. मंडूक याला आपण मेंढूक म्हणतो मराठीमध्ये. तरी अग्नीवर जर समजा अभ्रकाला आपण तीव्र अग्नीवर तापविले तर त्याच्यातून काय होतं मित्रांनो, अभ्रकाचे तुकडे हे शेगडीतून बाहेर उडतात किंवा बेडकांच्या आवाजासारखे ते निर्माण करतात म्हणून त्याला मंडूक असे म्हणतात. आता हे जे मंडूक आहे याचं जर आपण सेवन केलं तर त्याच्यामुळे काय होते, अश्मरी रोग होतो. कोणता रोग होतो? अश्मरी रोग. त्याच्यानंतर चौथा येते वज्र. आता याला जर अग्नीवर तापविलं तर याच्यामधून कोणत्याही प्रकारचा आपल्याला याच्यातून आवाज निर्माण होत नाही आणि हा सकृत दर्शनीय आहे आणि श्रेष्ठ आणि ग्राह्य स्वरूप म्हणून मानलेले आहे. त्याच्यानंतर हा व्याधीनाशक आणि श्रेष्ठ द्रव्य आहे म्हणून वज्र अभ्रकच आपण उपयोग करतो. त्याच्यानंतर नेक्स्ट ते प्रकार ते म्हणजे वर्णानुसार. आता वर्णानुसार प्रकार जर बघितलं मित्रांनो तर वर्णानुसार 4 प्रकार सांगितलेले: श्वेत, रक्त, पित्त आणि कृष्ण. आता श्वेत जर बघितला तर श्वेत हे श्वेत कर्मासाठी होतो. आता व्हॉट इट मीन बाय श्वेतकर्म? श्वेतकर्म हे 2 पद्धतीने होतात. एक तर आपण रौप्य जे धातू आहेत सिल्वर त्याच्यासाठी निर्मितीसाठी याचा उपयोग होतो आणि दुसरा म्हणजे श्वेत्र रोगात किंवा श्वेत कुष्ठात याचा खास करून उपयोग होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रकार येते ते म्हणजे रक्त प्रकार. आता हे रक्तकर्मात उपयोग होतो. आता रक्तकर्म कोणते? तर रक्त प्रसाधन करण्यासाठी याचा खास करून उपयोग होतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे पित्त. आता हे जे पित्त प्रकार आहे हे पित्त कर्मात उपयोग होतो. आता पित्त प्रकार कोणता असू शकतो? तर कृत्रिम सुवर्णाची निर्मिती करायची असेल तेव्हा किंवा कामल्यासारख्या व्याधीसारख्या त्याच्या विकारामध्ये याचा उपयोग होतो. आणि लास्ट प्रकार येते ते म्हणजे कृष्णवर्णी. आता कृष्णवर्णी जर बघितलं तर हा रसायन कर्म करणारे आणि त्यासोबतच अभ्रका कोटीपटींनी गुणवान आणि श्रेष्ठ आहे म्हणून याचा आपण उपयोग करतो. आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो हे झाले आयुर्वेदिकनुसार. आता मॉडर्नच्या नुसारही
आता मॉडर्नच्या नुसार जर बघितले तर याच्यामध्ये आधुनिक मतानुसार 6 प्रकार केलेले आहेत. बायोटाईट, फ्लोगोपाईट, मस्कोवाईट, पॅरागोनाईट, लिपिडोलाईट अशा पद्धतीने आधुनिक 6 प्रकार येते. त्याच्यानंतर हे बायोटाईटचे जर समजा केमिकल कंपोजिशन जर बघितले तर याच्यामध्ये KMgFe2+3, AlFe3+, Si3O10, OHF2 येते. फ्लोगोपाईटचं केमिकल कंपोजिशन जर बघितलं तर KMgSe3, Si3, AlO10, FOS2 हे ब्राऊन कलरचा असतो. त्याच्यानंतर मस्कोवाईट हा MCQ होते हमखास, तर KAl2, SiAlO10, OHF2 व्हाईट अशा पद्धतीने हे वेगवेगळे प्रकार आहेत मित्रांनो. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट त्यांनी सांगितलेले की ग्राह्य आणि अग्राह्यत्व, म्हणजे आपण औषधीसाठी कोणते ग्राह्य असतात. तर त्याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर औषधी ग्राह्य म्हणून कृष्ण अभ्रक आणि वज्र अभ्रक हे दोन्ही सर्वश्रेष्ठ आणि गुणवान आहेत. आता याच्यामध्ये जर बघितलं तर हे अतिशय गुणकारी आणि औषधी ग्राह्य आहेत. कोणते कोणते? कृष्ण अभ्रक आणि वज्र अभ्रक लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर हा नीलांजन सदृश असतो, चमकदार असतो, वजनदार असतो, स्निग्ध असतो, पापुद्रयुक्त असतो, त्याच्यासोबत सुखपूर्वक विलग होणारे अभ्रक असतो आणि सर्वश्रेष्ठ आणि औषधी ग्राह्य असतो. अशा पद्धतीने हे ग्राह्य अग्राह्यत होतो. इथपर्यंत समजलं का? खूप मोठं आहे की नाही? बघूया आता समोर. आता आपल्या समोर ग्राह्य अग्राह्यत्व जर बघितले तर त्याच्यामधले जे ग्राह्य आहेत ते आपल्याला औषधीमध्ये उपयोग होतो. आता जे अग्राह्य आहे तर समजा त्याचं जर आपण सेवन जर केलं तर ऋतुपीडा, पार्श्वशूल, त्याच्यानंतर कुष्ठ, प्रमेह, पांडुरोग इत्यादी व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला शोधित अभ्रकच घ्यावं लागते. आता शोधित म्हणजे काय करावं लागते? म्हणजे धुवायची प्रक्रिया. आता त्याच्यासाठीच आपण शोधन करीत असतो. आता हे जे शोधन आहे मित्रांनो, याच्यासाठी याचा जे श्लोक आहे ते पाठ करायचा. शोधन आणि मारणचे यांचे मस्त नो श्लोक असतात आणि ते पाठ करायचे. तर आता हे जे शोधन आहे मित्रांनो, याच्यासाठी जे श्लोक सांगितलेले रसरत्न समुच्चयने ते बघूया. प्रतप्तम सप्तवाराने निक्षिप्तम कांजी अभ्रकेन निर्दोष जायते नूनम प्रक्षिप्तम वा अपि गोजले त्रिफळा क्वात आदिते चा अपि गवा दुग्धे विशिष्ट. प्रतप्त सप्तवाराने म्हणजे अभ्रक भस्माचं आपल्याला तापवायचं. अभ्रक भस्माला चिमट्याद्वारे आपल्याला अग्नीवर तापवायचं आणि त्याचं लाल वर्ण वळून झाल्याच्या नंतर त्याला काय करायचं? कांजी किंवा गोमूत्र किंवा त्रिफळा क्वाथामध्ये त्याला बुडवायचं. आणि ही जी बुडवण्याची क्रिया आहे ही 7 वेळा करायची आणि 7 वेळा केल्याच्या नंतर अभ्रकाची शुद्धी होती, असं या श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न होता. म्हणजे काय करायचं? या अशुद्ध अभ्रकाचे तुकडे जे आहेत त्याला काय करायचं? चिमट्याद्वारे अग्नीवर तापवायचं. रसरशीत लाल होईपर्यंत त्याला तापवल्याच्या नंतर त्याला काय करायचं? कांजी किंवा गोमूत्र किंवा त्रिफळा क्वाथामध्ये 7 वेळा बुडवायचं. आणि ही जी 7 वेळा बुडवण्याची क्रिया आहे याच्यानंतर अभ्रक शोधन होते. म्हणजे अभ्रकाचे आपले शोधन होते. आता शोधन अभ्रक झाल्याच्यानंतर त्याची परीक्षा असते. जसं निश्चंद्रत्व प्राप्त होणे किंवा त्याचे पापुद्रे सुटे होतात अशी त्याची परीक्षा असते. आता नेक्स्ट त्याच्यानंतर पॉईंट येते ते म्हणजे धान्य अभ्रक निर्माण होते. त्याच्या आधी आपल्याला काय करायचं? हे बघा शोधन पुन्हा एकदा आपण शोधन बघूया. तर अशुद्ध अभ्रकाचे तुकडे घ्यायचे, त्याला शेगडीवर लाल होईपर्यंत तापवायचे, ही नेक्स्ट क्रिया. त्याच्यानंतर नेक्स्ट येते कांजी किंवा गोमूत्र किंवा त्रिफळा क्वाथामध्ये किंवा गोदुग्धामध्ये 7 वेळा त्याला काय करायचं? निर्वाप करायचं, म्हणजे त्याला बुडवायचं आणि त्याच्यानंतर शोधित अभ्रक आपल्याला प्राप्त होतो. अशा पद्धतीने शोधन होतं मित्रांनो. इथपर्यंत समजलं का? राजू समजलं की नाही? आता याच्या समोर येते ते म्हणजे धान्य अभ्रक निर्माण विधी. आता हे जे धान्य अभ्रक आहे मित्रांनो, याच्यासाठी आपल्याला जे अभ्रकामध्ये जे चिवटपणा असतो तो चिवटपणा आपल्याला भस्म निर्माण करण्याच्या प्रक्रियेमध्ये अडथळा निर्माण करतो. म्हणून ते चिवटपणाचे आपल्याला कमी करण्यासाठी या अभ्रकाचे भस्म तयार करण्यापूर्वी आपल्याला त्याचा हा चिवटपणा दूर करण्यासाठी धान्य अभ्रक निर्माण विधी करते. आता ती कशी आहे ते बघूया. तर याच्यासाठी काय करायचं? आधी एक अभ्रक शोधित अभ्रक घ्यायचं, शुद्ध अभ्रक घ्यायचं आणि त्याच्या 1/4 प्रमाणामध्ये शाली धान्य घ्यायचं आणि या दोघांना एकत्र लोकरीच्या कपड्यामध्ये त्यांना पुरचुंडी निर्माण करायची. आणि ही पुरचुंडी निर्माण केल्याच्या नंतर नेक्स्ट स्टेप काय करायचं? त्याला 3 अहोरात्र त्याला बुडवून ठेवायचं आणि ते बुडवून ठेवल्याच्या नंतर काय करायचं? हातावर चामडे धरून त्याला घासायचं, म्हणजे मर्दन क्रिया करायची आणि त्याच्यातून काही तुकडे बाहेर पडतील आणि नंतर मग ते वस्त्रातून जे तुकडे बाहेर पडतील ते खाली द्रवामध्ये प्राप्त होते आणि ते द्रव संत ठेवल्यास त्याच्यातून आपल्याला धान्य अभ्रक निर्माण होते. पुन्हा एकदा बघूया.
तर शुद्ध अभ्रक घ्यायचं आणि त्याच्या 1/4 प्रमाणात शाली धान्य घ्यायचं आणि त्याला काय करायचं, लोकरीच्या किंवा कपड्याच्या वस्त्रामध्ये त्याची पुरचुंडी निर्माण करायची. पुरचुंडी निर्माण केल्याच्या नंतर नेक्स्ट प्रकार आहे की ही पुरचुंडी जल किंवा कांजी किंवा ताकामध्ये 3 अहोरात्र बुडून ठेवायची, 3 रात्र. त्याच्यानंतर नेक्स्ट ते म्हणजे हातावर चामडे धरून घासायचं, म्हणजे मर्दन क्रिया करायची. आणि त्याच्यामुळे काय होणार नेक्स्ट की अभ्रकाचे बारीक तुकडे वस्त्रातून द्रवात उतरतात आणि ते जे द्रव आहेत ते संत ठेवल्यास धान्य अभ्रक आपल्याला मिळतो. अशा पद्धतीने हे धान्य अभ्रकाची निर्मिती होते. आता याच्यानंतर आपल्याला भस्म करायचे. आता भस्म म्हणजे काय, त्यालाच आपण मारण असे म्हणतो. आता याच्यासाठी सुद्धा श्लोक सांगितलेले, तर ते श्लोक बघूया. कथाची लगोरी असं आहे, धान्याभ्रम कास्मर्दस्य रसेन परिमर्दितम पुटितम दशवारेन म्रियते नात्र संशय. धान्य अभ्रकास जर समजा कास्मर्द किंवा नागरमोताची आपण सोरसाची भावना दिली आणि त्याच्या चक्रिका बनवून त्याला आपण गजपूट दिले, तर अशी ही 10 वेळा गजपूट जर दिले तर त्याचे भस्म तयार होते, असं आपल्याला श्लोकातून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर हे जे श्लोक आहे मित्रांनो, याच्यातून असं सांगण्याचं आहे की भस्म कसं निर्माण करायचं. काय करायचं, शोधित अभ्रक जे आपण धान्य अभ्रक आहे ते घ्यायचं, त्याला काय करायचं, खलवयंत्रामध्ये कास्मर्द किंवा नागरमोता या सोरसाची भावना द्यायची आणि ती भावना दिल्याच्या नंतर त्यांचे चक्रिका बनवायचं. चक्रिका बनवल्याच्या नंतर त्यांना सूर्यप्रकाशामध्ये वाळू घालायचं आणि नंतर ते सुकवणं झाल्याच्या नंतर त्यांचं काय करायचं, पूट याच्यामध्ये पूट यंत्रामध्ये त्यांना ठेवायचं आणि त्यांचं संधिलेपन केल्याच्या नंतर त्यांना गजपूट द्यायचा. आता हे जे गजपूट आहे मित्रांनो, हे 10 वेळा गजपूट दिल्याने त्यास दशपुटी अभ्रक भस्म प्राप्त होते. अशा पद्धतीने ही भस्माची निर्मिती होती, तर ते बघितली. तर पुन्हा एकदा बघूया. तर ह्याच्यामध्ये काय येते, धान्य अभ्रक घ्यायचं, त्याला कास्मर्द किंवा नागरमोता सोरसाची भावना द्यायची आणि याचे काय करायचं, चक्रिका बनवायच्या. त्या चक्रिका सूर्यप्रकाशामध्ये वाळू घालायच्या आणि नंतर ते सुकून झाल्याच्या नंतर पुट यंत्रामध्ये त्यांना संधिलेपन करायचं आणि संधिलेपन केल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, गजपूट द्यायचं आणि ही गजपूट त्याला 10 वेळेस द्यायचं आणि हे गजपूट दिल्याच्या नंतर आपल्याला अभ्रक दशपुटी भस्म तयार होतो. अशा पद्धतीने ही मारण होतं. आता या शोधन आणि मारण यांचा श्लोक मस्त आहे, ते तुम्हाला पाठ करायचं. आता याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे अभ्रक भस्म लोहितीकरण. आता आपण अभ्रक भस्म जे केलेलं आहे त्याच्यामध्ये जर समजा गडद लाल वर्ण जर प्राप्त झाला नाही तर त्याच्यासाठी जे आपण निर्माण करतो त्याला आपण लोहितीकरण असे म्हणतो. आता याच्यासाठी गांगेरुकी, नागरमोता, वटक्षिरी, वटमूळरस यांची भावना दिली जाते आणि त्यांना काय करावं लागते, 2-3 फूट अग्निसंस्कार दिल्याच्या नंतर निश्चंद्रत्व मृदू गडद लाल वर्ण प्राप्त होतो आणि अशा पद्धतीने हे लोहितीकरण प्राप्त होते. आता याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे अभ्रक भस्म अमृतीकरण. आता अभ्रक भस्म निर्माण करताना काही भस्मामध्ये क्षारीय तत्व येतात आणि त्या क्षारीय तत्व निर्माण झाल्याच्यामुळे त्याच्यामध्ये काय होते, तीक्ष्णत्व वाढते आणि आता हे तीक्ष्णत्व कमी करण्यासाठी आपल्याला अमृतीकरण संस्कार केला जातो. आता हे अमृतीकरण संस्कार कशा पद्धतीने होतो ते बघूया. तर त्याच्यामध्ये एका लोखंडाच्या कढईमध्ये काय करायचं, अभ्रक भस्म घ्यायचं आणि त्याच्यासोबतच गोघृत हे समान भाग घ्यायचा. आता या दोघांचं काय करायचं, अग्नीमध्ये त्यांना तपवायचं आणि याच्यामध्ये काय होणार, अग्नी तपवल्याच्यामध्ये घृताचे प्रमाण हे बाष्प रूपामध्ये कमी होऊन जाणं आणि अंश निघून गेल्यानंतर आपल्याला अमृतीकरण झाले असे समजले जाते. अशा पद्धतीने ही अभ्रक भस्माची अमृतीकरण होते. तर याच्यानंतर येते ते म्हणजे सत्वपातन, ते बघूया. अमृतीकरण झाल्याच्या नंतर सत्वपातन येते मित्रांनो. आता सत्वपातन म्हणजे काय सर, तर सत्वपातन म्हणजे काय मित्रांनो की अभ्रक भस्मामध्ये वेगवेगळे प्रकारचे धातूज खनिजं सुद्धा सापडतात. आता ते जे धातूज आहेत ते क्षारीय तत्व निर्माण करतात. आता ते जे धातूज आहेत त्यांना विलग करणे म्हणजेच सत्वपातन करणे होय. आता सत्वपातन जर बघितलं मित्रांनो तर हे पूर्वी काळामध्ये करायचे, परंतु आजच्या काळामध्ये हे उपयोगाच होत नाही, तर म्हणून आपल्या पुस्तकामध्ये दिले तर ते बघूया. तर त्याच्यामध्ये काय करतात, शुद्ध अभ्रक एक भाग घ्यायचं आणि 1/4 प्रमाणामध्ये शुद्ध टंकन घ्यायचं. आता या दोघांचं एकत्र करून त्यांना काय करायचं, मुसळी स्वरसाची भावना द्यायची आणि हे 3 भावना द्यायच्या. त्याच्यानंतर त्यांना काय करायचं, त्यांच्या चक्रिका बनवायच्या आणि ते सूर्यप्रकाशामध्ये वाळू घालायचं
आणि ते चक्रिका सुकवण्याचं झाल्यानंतर त्यांना काय करायचं, मुशामध्ये ठेवायचं आणि मुशाला बंद करायचं, म्हणजे मुख बंद करायचं. आणि नंतर बंदिस्त मुशाला काय करायचं, कोष्टी यंत्रामध्ये ठेवायचं आणि त्याला द्वारे धमन क्रिया करायची आणि नंतर आपल्याला सत्वपातन प्राप्त होतं. अशा पद्धतीने हे सत्वपातन होतं. आता हे जे सत्वपातन आहे ते पुन्हा एकदा बघूया. तर त्याच्यामध्ये शुद्ध अब्रक 1 भाग घ्यायचं आणि त्याच्यासोबतच 1/4 शुद्ध टंकन घ्यायचं. आता हे जे मुसळी स्वरसाची भावना आहेत त्याला 3 भावना द्यायच्या या दोघांना आणि नंतर त्यांची नेक्स्ट क्रिया आहे की चक्रिका तयार करायच्या आणि नंतर सूर्यप्रकाशामध्ये त्यांना वाळू घालायचं. नंतर त्यांचं मुशेमध्ये ठेवून त्यांना मुख बंद करायचं आणि मुख बंद केल्याच्या नंतर त्यांना काय करायचं, बंदिस्त मुशामध्ये काय करायचं, त्यांना कोष्टी यंत्रात ठेवायचं आणि नंतर त्यांना अग्नी द्यायचा. अग्नी दिल्याच्या नंतर त्यांची धमन क्रिया होती आणि त्याच्यातून आपल्याला सत्वपातन प्राप्त होतं. अशा पद्धतीने ही सत्वपातन होतं. आता हे जे सत्वपातन आहे मित्रांनो, हे समजलं का, इथपर्यंत समजलं का? खूप मोठं आहे तर थोडं ॲडजस्ट करा, हे की नाही. तर आता समोर बघितलं तर त्याच्यानंतर येते नेक्स्ट म्हणजे अब्रक भस्माचे गुणधर्म येतात. आता याच्यापूर्वी काय होते, अब्रक भस्माचे गुणधर्म जर बघितले तर याच्यामध्ये आपल्याला रसवीर्य विपाक आणि रोगघनता आणि त्याचे कर्म लिहावं लागते. तर आता याच्यामध्ये जर बघितलं मित्रांनो तर रस कोणता येते, तर हे मधुर रसात्मक आहे, मधुर रसात्मक अब्रक येतो आणि वीर्य हे शीतवीर्यात्मक येतात. याच्यामध्ये गुण जर बघितलं तर स्निग्ध गुण येतो. कर्म जर बघितलं तर हा रसायन आहे, रसायन कर्म करणार आहे. तर त्रिदोषगण आहे, बल्य, मेद्य, वर्ण्य, नेत्र असे विविध तो कर्म करतो शरीरामध्ये. त्यासोबतच तो वृक्ष पण कर्म करतो आणि दीपन सुद्धा इत्यादी हे शरीरामध्ये कर्म करतो. आता त्याच्यानंतर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की रोगघनता किंवा त्यालाच आपण आमयिक प्रयोग म्हणतो, मॉडर्नमध्ये थेरपॅटिक युजेस असे म्हणतात. आता याचा अब्रक भस्माचा हमखास उपयोग होतो श्वासकास, प्रमेह, कुष्ठ, आम्लपित्त, त्यासोबतच जीर्णज्वर, प्रमेह, हृदरोग, त्यासोबतच शोथ, आर्श, भ्रम इत्यादी व्याधीमध्ये त्याचा खास करून उपयोग होतो. अशा पद्धतीने हे गुणधर्म आणि त्याचे आमयिक प्रयोग होते. आता याच्यानंतर काय होतं मित्रांनो की जर समजा हे आपण अशुद्ध अब्रक भस्म जर सेवन केलं तर याच्यामुळे ह्या व्याधी उत्पन्न होतात. आता याचं शमन करण्यासाठी आपल्याला आतसी बीजसोबत याचं 3 दिवस जर सेवन केलं तर त्याचे शमन होते असं त्यांनी सांगितलेले. हे एक पॉईंट होता, हे तुमच्यासमोर मी मांडलं आहे. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते ते म्हणजे मात्रा येते. आता याची मात्रा खास करून हे मस्टनो पॉईंट आहे. मात्रा आणि कल्प हे लक्षात ठेवावं लागतं मित्रांनो. खूप कन्फ्युजन होते. मी ट्रिक्स बनवलेले, ते ट्रिक्स मी नोट्समध्ये दिलेले, तर त्यांच्यामुळे तुम्हाला कन्फ्युजन व्हायची काही गरज नाही. तर आता याची मात्रा जर बघितली तर याची 3 प्रकारे मात्रा सांगितलेली आहे. NCISM-नुसार 2-3 पुस्तक रेफर जर केले तर त्याची मात्रा 125 mg ते 375 mg आहे. तर आता ते लिहू शकता किंवा ही जी मात्रा दिलेली ते लिहू शकता. आता त्याच्यामध्ये जर बघितलं तर दशपुटी 120 mg ते 240 mg, त्यालाच 1 ते 2 रत्ती असे म्हणतात. शतपुटी म्हणजे 100 वेळेस हे केलेले 60 ते 120 mg, 1/2 ते 1 रत्ती, दोन्हीपैकी कोणतीही लक्षात ठेवा. त्याच्यानंतर सहस्त्रपुटी म्हणजे 1000 वेळेस 15 ते 60 mg, 1/8 ते 1/2 रत्ती. अशा पद्धतीने या दोघांपैकी तुम्ही कोणतीही एक लक्षात ठेवा. आता याच्यातून मोस्टली दशपुटी हेच विचारतात, तर हे लक्षात राहू द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते पॉईंट म्हणजे कल्प. आता कल्प जर बघितले तर याचा वेगवेगळ्या औषधी कल्पामध्ये उपयोग होतो. जसे की आरोग्यवर्धनी गुटिकामध्ये निर्माण करण्यामध्ये त्याचं घटकद्रव्य वापरतात. त्याच्यानंतर पंचामृत परपटी, बृहतवाद चिंतामणी रस, कुमार कल्याण रस अशा वेगवेगळ्या कल्पामध्ये या अब्रक भस्माचा उपयोग होतो. आता याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट येते NCISM-ने आपल्याला सांगितलेले ते म्हणजे इम्पॉर्टन्स ऑफ अ टेम्परेचर. आता जे अब्रक भस्म आहे त्याची जी निर्मिती करण्यासाठी नॉर्मली 1000 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर लागतो. परंतु आपल्याला जर त्याचे भस्म जर तयार करायचे असेल तर त्याचे आपल्याला 1200 डिग्री सेल्सिअस 1200 डिग्री सेल्सिअस आपल्याला भस्म निर्माणासाठी लागतो. आणि त्याच्यानंतर 1500 ते 1800 डिग्री सेल्सिअस हे सत्वपातन करण्यासाठी आपल्याला उपयोग होतो. तर अशा पद्धतीने हे एक पॉईंट होता. त्याच्यानंतर NCISM-ने अजून एक फिजिओलॉजिकल चेंजेस सांगितलेले आहेत. तर समजा आपण गोदुग्ध किंवा कांजी जर वापरली तर कोणते कोणते फिजिओलॉजिकल चेंजेस होतात ते त्यांनी सांगितलेले. तर त्याच्यामध्ये मोस्टली काही आपल्याला NCISM-ने अजून एक पॉईंट सांगितलेले ते म्हणजे फिजिओलॉजिकल चेंजेस. आता फिजिओलॉजिकल चेंजेस आपण कोणते कोणते बघू शकतो तर त्याच्यामध्ये जर समजा आपण गोदुग्ध जर वापरलं
म्हणजे गोदुग्ध आपण 7 टाईम निर्वाप जर केले तर त्याच्यामध्ये कोणते फिजिओलॉजिकल चेंजेस होणार ते सांगितलेले. तर जसं शोधनसाठी 114 क्रिस्टलाइन साईज पर नॅनोमीटर राहणार. त्याच्यानंतर धान्य आब्रक जर बघितलं तर त्याची 47 क्रिस्टलाइन साईज पर नॅनोमीटर राहणार. त्याच्यानंतर मारण जर बघितली तर याची क्रिस्टलाइन साईज 62 पर नॅनोमीटर राहणार. आणि अमृतीकरण जर बघितले तर 85 पर नॅनोमीटर एवढी क्रिस्टलाइन साईज याची राहणार. हे एक NCSMचं मस्ट नो पॉईंट होतं. हे मी नोट्समध्ये दिलेली, तर हे काळजी काही करू नका. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट येते ते म्हणजे रिसर्च अपडेट. आता हे जे रिसर्च अपडेट आहे मित्रांनो, तर याच्यामध्ये EDX स्पेक्ट्रम जर बघितला अब्रक भस्माचा, तर ते EDX स्पेक्ट्रममध्ये अब्रक भस्माचे शोज प्रेझेन्स ऑफ एलिमेंट्स लाईक सिलियम, ॲल्युमिनियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम, सोडियम एक्सेट्रा ॲट मेजर लेवल्स. म्हणजे त्यांच्यामध्ये हे मेजर लेवल फाउंड होते त्यांच्या प्रेझेन्स. आणि जर बघितलं नंतर मॅंगनीज, क्रोमिनियम, लिथियम, टिलिरियम, सिझियम हे मायनर लेवलमध्ये त्याच्यामध्ये फाउंड होते. अशा पद्धतीनं हा पूर्ण अब्रक होतं मित्रांनो. तर हे खूप मोठं आहे, माहीत आहे. तर आता याच्यामध्ये तुम्हाला कन्फ्युजन होत असेल, सर एवढं मोठं लक्षात कसं ठेवायचं. त्याच्यामध्ये जे NCSMने पॉईंट सांगितलेले ते मी सांगतो, ते मस्ट नो करायचे, ते लक्षात राहू द्या. तर याच्यामध्ये पहिलं आहे पर्याय नाव लक्षात राहू द्यायचे. त्याच्यानंतर मिनरलॉजिकल क्लासिफिकेशन लक्षात राहू द्यायचं. त्याच्यानंतर त्यांचे प्रकार टाईप्स. त्याच्यानंतर शोधन मारण. आणि शोधन मारण झाल्याच्यानंतर त्यांची गुणधर्म, रसवीर्य विपाक आणि त्यांची आमयिक प्रयोग, रोगघनता, मात्रा आणि कल्प. आणि त्यासोबतच हे 3 पॉईंट इम्पॉर्टन्स ऑफ टेम्परेचर आणि रिसर्च अपडेट एवढे मस्ट नो पॉईंट तुम्हाला सांगितलेले आहेत. आता त्याच्यापैकी तुम्हाला काय काय लक्षात राहते ते मी नोट्सद्वारे सांगण्याचा प्रयत्न करेल. आता घाबरायचं नाही या गोष्टीला. खूप चांगल्या प्रकारे आपण समजण्याचा प्रयत्न करू. आणि तुमच्यासोबत यथार्थ आयुर्वेदाची टीम आहे. तर आय होप की तुम्हाला हे सर्व व्हिडिओ नक्कीच आवडला असेल मित्रांनो. एवढ्या डिटेलमध्ये कोणत्याही चॅनलमध्ये सांगितलं की मला माहीत नाही, परंतु मी तुमच्यापर्यंत माझे सर्व हार्डवर्क हे तुम्हाला समजून सांगण्यासाठी दिलेलं आहे. तर चॅनलला लाईक करा, शेअर करा, व्हिडिओ आवर्जून बघत जा, पूर्ण बघत जा. थँक्यू व्हेरी मच.